पुढे जात असताना चालत 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 ज्या ठिकाणी त्या सोन्याची वीट फेकली होती त्या गावचं नाव काय? सोनई. मग सोनईच्या पुढे गेले आणि पुढे वाल्मिक तीर्थाकडे जात असताना एक ओढा लागला आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज म्हटले मी आता भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जातो. मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात गेलेले आहे आणि इकडे मिनीनाथ महाराज म्हटले मला लई अर्जंट आली. छोटस बाळ मिनीनाथ लय अर्जंट आली. गोरक्षनाथ महाराज म्हणला काय दोष बोय हे काय राडा करून ठेवलाय मच्छिंद्रनाथाने लय. आता हे सगळं गुरुच आता गुरु मच्छिंद्रनाथ मग मच्छिंद्रनाथ त्याचं सगळं करत होते का? नाही. सगळं गोरक्षनाथाला करावं लागायचं. त्याचे कपडे धुवावं लागायचे, त्याला आंघोळ घालावं लागायची, दररोज त्याचं शी सगळं गोरक्षनाथाला करावं लागायचं. गोरक्षनाथ महाराज असे कटाळलेले त्याला म्हणले हे कुतबा सांगितला होता का आपल्या गुरुला? काय कुतबा केलाय? गेले श्री राज्यामध्ये तिकडून हे ब्यात घेऊन आले. काय धौस केली म्हणले याचा आता काटाच करून टाकीतो. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ महाराज गेले भिक्षा आणायला आणि गोरक्षनाथ महाराज म्हणले हे जाय तिकडे, पळ तिकडे, बस तिकडे, जाय काय तुला करायचं ते कर तिकडे जाऊन. ह्या गडी गेला पण आता लेकरूच लहान लेकरू शी केली. बरं लहान लेकरू शी एका जागेवर करतं का? होय महिला मंडळ इथून उठन तिकडे बसत, तिकडून उठन तिकडे बसत. आता सगळ्यालाच लेकरं झाले तर सगळ्यांनी धुतलेले आहेत. काय त्याला एवढं विचार करायचा आहे की नाही? आपलं तेच केलंय लहान. फक्त आता थोडं मोठं झालं म्हणलं शाजुकीच्या गप्पा हाणायच्या. त्या लेकराने अशी घाण केली त्या मिनीनाथाने सगळी हाताने शिवडली, अंगाला लावली, सगळे कपडे ते सगळं घाण केलं. असं घाण केलं तिकडच खेळत बसलं ते सगळं शी बरोबर तिकडेच खेळत बसलं. आता गोरक्षनाथ महाराजांनी पाहिलं अरे रे 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 रे. गोरक्षनाथ महाराज म्हणले आता हे मलाच करावं लागत काय नो. आता गोरक्षनाथ महाराज तपश्चर्याला बसले गप्प. ते म्हणले आता आपल्याला करायचंच नाही. चट गुरु येतील आणि करतील, आपल्याला करायचंच नाही. मच्छिंद्रनाथ महाराज आले म्हणले ए गोरक्षा अरे मिन्नाथ कुठे? अरे मिन्नाथ कुठे? आता हे दाटून तपश्चर्याला बसलेले हे खरं बसले का? झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपल्याच्या नाटक केलेल्या माणसाला उठवता येत नाही ना. कवर उठक म्हणलं तरी ती उठत नाही. गडी काय उठाला? अरे गोरक्षा उठ ना, उठ. कसा तरी उठाला म्हणला किती तपश्चर्याला बसलो होतो. हा किती तपश्चर्याला बसलो होतो. कशाला उठवलं? अरे ते मिनीनाथ कुठे आहे? मला नाही माहिती असं तिकडे. अरे बघ ना बाबा कुठे आहे, बघ ना. पाहायला गेले मच्छिंद्रनाथ महाराज आणि पाहिलं गेले. अरे म्हणले यांनी राडा केलाय, जाऊ दे लेकरू आहे, तू काय कर नदीवर जा आणि मिनीनाथाला धुवून आण. असा राग आला होता गोरक्षनाथांना. असं मनगटाला धलन फार 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 ओढीतच नेला. जसा ओढीत नेला नदीच्या पाण्यामध्ये डोहामध्ये धर वर कर खाली बुचकाळा बुचकळे बुचकाळा बुचकळे असा बुचकळीला कपडे धुतले, मच्छिंद्रनाथाचं अंग धुतलं आणि त्याच्या बरोबर धरला. असा आता तुम्ही धोतर नाही धुत का? हा असं कसं असं आदळायचं तसा धरला. मिनीनाथ का आदळ धर, मिनीनाथ का आदळ धर, मिनीनाथ का आदळ असा आदळू मिनीनाथाला खडकावर आदळून रक्त भंबाळ. मिनीनाथाचं कातड एकीकड, हाडकं एकीकड, डोकं एकीकड, पाय एकीकड, सगळे अवयव ज्याचे सेपरेट झाले आणि सगळा मिनीनाथ त्यांचे सगळे कातडे बितडे सगळे वाळायला टाकले. कुठं? खडकावर. जिथं खडकावर वाळायला कातडे टाकले त्या गावाचं नाव काय? कातड. ते पहिलं कातडच होतं, आता त्याला काय म्हणते? कातरड. आजूक सुद्धा जुने माणसं म्हणते ते कातड्याला जाऊन येतो. त्या गावाचं नाव काय? कात्रड. त्या ठिकाणी ते सगळे वाळायला घातले आणि इकडं आले गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ महाराज म्हटले हे गोरक्षा अरे मिनीनाथाला आणलं का धुवून? म्हणला धुवून आणलं वाळायला टाकले.
अरे कुठं वाळायला टाकलंय? गोरक्षनाथाला रागच आला होता, म्हणलं आता बरं झालं, ही बेतच गेली, आता काय परत शीत व्हायची गरज नाही, आंघोळ घालायची गरज नाही, काहीच नाही, आता आम्ही दोघंच, आता काही टेन्शन नाही. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणले कुठं वाळायला घातलंय? दाखव तर. खडकावर नेलं दाखिलं.